तर हाय, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. गुड मॉर्निंग. आम्ही चाललोय आता बाहेर. कारण आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस झालं म्हणजे आम्हाला ग्रॉसरी आणायची. आम्ही आमची ग्रॉसरी आणायला चाललोय आज फ्रायडे. आज बकरा कापायचा आहे. काय नाही कापायचं आहे. आज आहे सुट्टीचा दिवस म्हणून कोणीच नाही आहे रोडवरती. म्हणजे आज सामसूम आहे आणि आम्ही आज दोघंच आहोत फक्त. चांगलं वाटतंय कारण रोज डेली ह्या रोडला गर्दी असते, गाड्या. आज कसं कोणीच नाही आहे, असंच पाहिजे रोड. भारी वाटतंय. ऊन प्लस थोडी थंडी मिक्स आहे. चांगलं वाटतंय उन्हात फिरायला. तर असं काही हे गोवा आहे, फिरतोय आम्ही लोक. थोडीशी आमची एक छोटीशी लाईफ आहे ती आम्ही दोघं जण एन्जॉय करतोय मस्तपैकी. असं चाललोय आज थोडीशी म्हणजे काय बोलतात वीकली जी ग्रॉसरी करायची असते ते आम्ही करतोय. तो दिवस पूर्ण वीक संपवते आणि एक दिवस घेऊन जातो. चला आम्ही त्याच परत एकदा जोशात शॉपिंगला मला घेऊन आले. ती पर्यंत तेल घेऊन झालंय मॅडमचं. अजून काय घेणार आहे माहिती नाही. राईस शोधते कोणतं राईस घ्यायचं आहे. मोस्टली आम्ही बासमतीच खातो बट आज काय माहिती कोणतं नवीन चेंज करायचं आहे. कोणता एकदम लांबवाला घे. एवढा येतो ना बासमती तो वाला घे. या टाइमला तो आपण ट्राय करू. कोणता बारीक नको, लांबवाला घे एकदम. इंडिया गेट बघ कुठे आहे. इंडिया गेट हे वाला कोणता आहे. हे नको अजून बघ नवीन चांगलं एकदम लांबवाला बघ. बारीक नको एकदम लांब असतो ना. कोणतंही घे बट बारीक घे, नाही तर कोणतंही घे बट असं मस्तपैकी असं बनलं पाहिजे. खिमाट नको बनायला कारण ते खिमाट खाणं मजा नाही. असं एकदम सुळसुळीत भात पाहिजे. त्यासाठी माझे कसं आहे ना हे जिभेचे चोचले भरपूर बेकार आहेत आता सध्या. बेकार म्हणजे खाण्याच्या बाबतीत थोडेसे जरा बट ठीक आहे. एनिवेज कोणतं घ्यायचं बघ लवकर. हे पण ठीक आहे. रोज हे कोणतं आहे पार्लमेंटचं आहे. कितीला आहे? 25ला आहे. हे पण ठीक आहे. मोठं लॉंगवाला आहे. चक्की आटा हे 6 किलो 20 रियाल. घे चल मग हेच घे. त्या दिवशी मी हाच घेऊन गेली. कोणता हा? चल घे. आणि इकडे लगेच जीव धावला कपडे बघायला. बाकी काय नाही, सामान राहिलं तिथेच. हा घरात एवढे नारळ आहेत. नारळ तिथे खायचं कधी मन होत नाही. आणि इथे साला बघ 7 रियालला एक नारळ आहे. ते खायचं मन होत आहे. नारळ पाणी पियाचं. घरी केळी कुसून गेली म्हणजे खायला कोण माहिती नाही. आणि इथे बघा केळी कशी घेते. परत एकदा काढ. आणि माझ्या हातातला काय मग? 8 किलो. 8 किलो
आज पण मजबूत चुना लागला. असा हप्त्याला दर हप्त्याला चुना लागतोय, तो आज पण लागलाय. खाते कोण? त्याच्यात जास्त तुझाच आहे. व्हेज काय आहे माझा? व्हेज व्हेज हा व्हेज. आपण खाणार कोण? मी एकटी. व्हेज फक्त खाते याच्यात. माझं काय आहे? हो तसं काय मी स्वतः खातच नाही. तर आज पण आजचा दिवस वेल स्पेंड झाला. आम्ही दोघांनी आज ग्रॉसरी शॉपिंग केली. रोज जातच असते, बट आज मी भेटलो, सुट्टी आहे म्हणून. तर आम्ही दोघंजणं गेलो आणि घेऊन आलो. बघ, तिच्या हातात माझ्या हातात चांगला पैसा गायब झाला आहे आज पण कार्डमधनं. बघू घरी जाऊन आता जेवण बनवायचं आहे आणि कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आम्ही दोघंजणं. आज पण चालू आहे प्लॅनिंग, बघतोय आम्ही, ठरवतोय कुठे जायचं. दमलीस? ओझा भरपूर ओझा आहे. इथे नवीन काय ओपन होतं माहिती आहे काय? हे बघा, इथे एक मोबाईल मार्केट नवीन ओपन होते. म्हणजे कुठूनपर्यंत, तिथून जे लागलं आहे ना ते इथपर्यंत आहे. असं हे नवीन मोबाईल मार्केट. तू दमले घेऊन येऊन आणि हा आमचा आतापर्यंत आम्ही किती माहिती आहे 4 स्टॉप केले तिथून येईपर्यंत. दमले पोरगी. भरपूर हेवी आहे, कारण ह्याच्यात आहेत ना असे 6 किलो मग तांदूळ आणि हे पण आहे ना, आटा पण आहे, म्हणून हेवी आहे ते. दमले पोरगी आज खूप काम. जवळ असण्याचं एवढं काही हे नाही, कारण काय माहिती आहे त्या पिशव्या बेकार आहेत. म्हणजे ते हात काहीतरी बनते. काय म्हणत आहे तूच किचन मध्ये आज? काय बनतंय का? R2V. काय बनवते? R2V डिश. R2V म्हणजे काय? हे रवा टाकतेस त्याच्यात? खीर बनवते की काय? कसली? फ्रायडेला आम्ही घरी जेवण बनवत नाही, असंच मी काहीतरी नवीन तुला बनवायला सांगतो. तर आज उतूने हे बनवले, बट उतूचा काय प्लॅन झाला बसला नाही बरोबर. ते काय बरोबर होत नाही आहे, प्लॅन फसला आमचा. बट टेस्ट एक नंबर आहे. हे डोसा आणि हे सॉस. प्लॅन झाला नाही उतूचा बरोबर, म्हणजे वर्क नाही झालं. ते पलटी नाही होत आहे, काय माहिती काही कमी पडलं असेल. सगळं कटिंग करून घेतलंय म्हणजे उतूसाठी, म्हणजे सगळं असं रेडी केलंय. हे चॉप केलं, हे चॉप केलं. आता माझं काम काय नाही, माझं काम संपलं. आता मी फक्त भांडी घासणार. ओके, तेवढंच काम झालं. आता ते जेवण बनवणार. इकडे एक साईडला ठेवलेलं आहे कुकरमध्ये, आणि हे मी फायनल प्रोडक्ट जे इथे मी कटिंग करून दिलंय, एवढंच संपलं. फुल अँड फायनल झालंय. तर मी आज पूर्ण चॅटची, म्हणजे आम्ही जो चाट काय बनवतोय त्याची पूर्ण मी रेसिपी सांगतो. मी घेतलं ऑइल नंतर मग त्यात कांदा टाकला, त्यात मिरची टाकलं, असं काही त्याचं मिश्रण करते ती. स्पेशल असं बनवण्याचं, स्पेशल असं चाट बनवणार आहे ती. कारण मला असं स्ट्रीट फूड खायला खूप आवडतात ना, म्हणून आम्ही आज चाटचा बेस केला. तर हे असं ऑइल गरम होतो, त्यानंतर कांदा हे करायचं, थोडंसं काळसर बनवायचं. त्यान मी सांगतो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस करतो. अजून तूच किचनमध्ये मी इथेच आहे, इथून कुठे हलणार नाही. त्यानंतर तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता. टोमॅटो टाकल्यानंतर तुम्ही सगळे हे इन्ग्रेडियंट्स आम्ही जे घेतले तेवढे त्याच्यात. मी काय आणलं आहे, तिने इथे ग्रीन चिलीची पेस्ट केली, ती फक्त त्याच्यात नवीन टाकणार. सगळं मॅगीची सुरुवात चालू पण झाली. आणि काय घेतलं होतं इन्ग्रेडियंट्स तेच, वडा टाईप बनवायचं. म्हणजे ते बटाटे उकडले, त्यानंतर त्याच्यात मिरची आणि कोथिंबीर टाकली, बस एवढंच, नॉर्मल तेच. आणि एक साईडला कुकरमध्ये जे वटाळे आम्ही घेतले होते चणे ते वाले, आणि जे इन्ग्रेडियंट्स आम्ही केलेत त्याला परत एकदा हे करायचं. आणि ही टिक्की आमची झाली. टिक्की काय केलं माहिती आहे, तिने जे सेम बटाटा वडा जो बनवला ना त्याला फक्त फ्राय केलं. नंतर आपण पहिले बटाटा वडा म्हणजे तेलामध्ये आपण हे करतो, त्याला तळतो, ह्याला आम्ही भाजतो, बस एवढंच. ही टिक्की, आलू टिक्की असे स्पेशल उतूच किचनच्या मालकीन उतू मॅडमने बनवले. उतूच किचनच्या मालकीन आहेत उतू मॅडम. असली शेफची पहिचान काय असते माहिती आहे का तुम्हाला?
गरम गरम हे हातावर घेऊन चेक करणं त्याचं मीठ बीठ कसं आहे, त्याला हे असली शेफ बोलतात आणि मी असली शेफ आहे असं मला वाटतंय. तूच किचनच्या मालकीन बोलतील तर मी आहे का शेफ? तर झाले आलू टिकी बनवून. आता स्पेशल हे चाट बनतोय. तर आलू टिकी बनले आमच्या इथे. कशी म्हणजे उतूने एक नंबर बनवले आलू टिकी. ओके, तर या खाण्यासाठी ही आलू टिकी. जस्ट आलू टिकी खाऊन झाले आता आणि आता झोपायची तयारी. आय होप आमच्या तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. आवडलं तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.